तर आपण चाललेलो आता पवित्र संजीवनी पार ह्या मंदिरामध्ये पूर्णपणे बघू शकता. इथून मध्ये जाण्याचा रस्ता आहे. M17 रायडर यूट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम सरसे स्वागत आहे. तर बघू शकता हे माझं घर आहे पूर्णपणे. इकडं आई झोपलेलं आहे आता पूर्णपणे बघू शकता. हे माझं घर, हे अंगण आहे आपलं. याच ठिकाणी मी व्हिडिओ बनवत असतो पूर्णपणे. तर चला जातो आता गावात, चक्कर मारायला जायचंय. आज मी कसं दिसतोय मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये चप्पल तिथंच काढतो साईडला पूर्णपणे बघू शकता. तर आत्ता चालू होतो मी दर्शन करून घेऊन महादेव मंदिर, तिथं दर्शन केलं. तर समोर श्री दत्त मंदिर आहे पूर्णपणे बघू शकता. सुंदर दत्त मंदिर आहे पूर्णपणे दत्त मंदिर आहे बघू शकता. इथून पण मंदिर आहे वरती. चला तर श्री संजीवनी पार मंदिर आहे. तर काकांनी आताच उघडलंय आणि ह्या मंदिराची काय माहिती आहे आता काकाच देतील. तर महादेवाची पिंड आहे बघू शकता. तर आपण काकांकडून जाणून घेऊ माहिती मंदिराच्या बाबतीत. तर काका बोलू शकता माहिती. नमस्कार, मी संतोष कुलकर्णी, इथला पुजारी आहे संजीवनी पारावरचा. संजीवनी पारावरची अशी माहिती आहे की शुक्राचार्यांनी कच देवाला संजीवनी विद्या शिकवली होती. ती ही जागा आहे. त्याच्यासाठी इथं 3 पिंडी, एक शंकराची पिंड आहे, एक शुक्राचार्याची पिंड आहे आणि एक कच देवाची पिंड आहे. तर इथं संजीवनी विद्या शिकवायचं चालू होतं. शुक्राचार्यांनी कचिश देवाला संजीवनी विद्या शिकवली. तर काकांनी माहिती दिलेली मंदिराच्या बाबतीत. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी एक वेळेस नक्की आपल्या कोपरगावमध्ये जगातील एकमेव मंदिर तर सगळ्यांना माहिती आहे आपलं शुक्रेश्वर मंदिर, आणि समोर आहे आपलं संजीवनी पार मंदिर. तर तुम्ही कधी नक्की आले? इथं बोर्ड लावलेला आहे. हो, बोर्ड इथं आहे का? तर तो बोर्ड आहे, त्या बोर्डच्या मंदिराची माहिती आहे. तर ज्यांना इंग्रजी येतं त्यांनी इंग्रजीमध्ये वाचून घेऊ शकता माहिती. आणि इकडं काय म्हणते चल तिकडे जाऊन आपण मराठीतून घेता की इकडून मराठी मराठी आहे का? इकडून मराठी सगळं. आणि इकडून जे ते मराठीमध्ये ज्यांना समजलं त्यांनी मराठीत जास्त समजतं आता, कारण की इंग्रजी जास्त कोणी वाचत नाही. तर ही आपली मातृभाषा आहे मराठी. तर ज्यांना समजलं त्यांनी वाचून घ्या. तर श्री विष्णू मंदिर आता उघडलंय काकांनी. काका बोलले तिकडं पण व्हिडिओ घेऊन टाका. तर हे मंदिर आहे विष्णू, लक्ष्मी आणि पद्मावती. तर तिन्ही मूर्ती एकाच ठिकाणी आहे. आणि लक्ष्मी आणि पद्मावती हे वर्षातून फक्त शिवरात्रीचे एकच दिवस पूर्ण 24 तास उघड्या राहतं. इतर वारी फक्त आम्ही गुरु लोक पूजा करतात उघड्या राहते पूजाला आणि आरती आणि नैवेद्यासाठी. काही कार्यक्रम असतात तेव्हा उघडा ठेवतो, बाकी वेळेस बंद राहतो. तर काकांनी आपल्याला सगळ्या मंदिरांची माहिती सांगितली आहे, पण मला जेवढी सांगतो मला काय वाटतं तुम्ही नक्की सांगा. तर चला आता बाहेर जाऊया. आणि काही वाटतं मला फोन कर, माझं नंबर चाल नक्की. तर बघू शकता वातावरण एकदम म्हणजे थंड तर आहेच वातावरण, पण पावसाचं एकदम वातावरण झालंय. म्हणजे आता वारं तर झालंय चालू, आता पाऊस आता काही सांगू शकत नाही पाऊस येतो का नाही येणार. म्हणजे वातावरण खूप भारी आहे. तर हे गणपती मंदिर आहे काकांनी आत्ताच उघडलंय, कारण की माझा पहिला चक्कर झालाय. तर आपण काकांकडूनच मंदिराच्या बाबतीत थोडी माहिती जाणून घेऊ, कारण की आत्ताच मंदिराचं काहीतरी उद्घाटन का काहीतरी झालेलं आहे ना 12 का 13 तारखेला. 12 तारखेला. तर काकांकडून आपण जाणून घेऊ. तर काका माहिती देऊ शकता थोडीफार? दर्शन घेतलं, गोल चक्कर मारून आता समोर मंदिर आहे अजून, तिकडून जातो पूर्णपणे. देवांना आशीर्वाद देताना संजीवनी विद्या आणि शुक्राचार्यांनी कच देवाला आशीर्वाद दिला. यशस्वी हो म्हणून असा आशीर्वाद देऊन शुक्राचार्यांनी कच देवाला
झालेलं आहे पूर्णपणे टाकी बसवण्याचे. आत्ताशी कामच चालू आहे अजून मंदिराचे पूर्णपणे. इकडून म्हणजे बाहेर जाण्याचं आता सध्या गेट बंद आहे पूर्णपणे. त्यांच्याकडून आपण कॅमेरा घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तेच खास आपल्याकडे आले. आणि मला महाराष्ट्रात म्हणजे आपल्या कोपरगावला येऊन 2 महिने झाले, पुण्यालाच होतो तिकडं. तर चला जाऊया लवकर. धन्यवाद. तर चला जाता आता लवकरात लवकर. बघू शकता कार्तिक श्री स्वामी मंदिर ठिकाणी तुम्ही पण दर्शन घेऊन टाका. आणि समोर तर तुम्हाला माहिती आहे आपल्या जगातील एकमेव मंदिर शुक्रेश्वर मंदिर तडगंजवळ इथं बघू. गुप्त भुयारी मार्ग 1 ऐद्यानिक श्री विष्णू मंदिर व श्री गणेश मंदिर जवळच वाहते असलेली गोदावरी नदी इथूनच कोपरगाव येथील श्री राघोबा दादा यांचा पुरातन वाडा आहे.